जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्ग सुरू करण्याबाबत. हे टाकू दोन पत्र. 24 कॉलेज बरोबर. महाराष्ट्रामध्ये 14 कॉलेज. 14 कॉलेज. मग महाराष्ट्र सरकारची जबाबदारी काय? त्यांना जागा देणं, बरोबर, त्यांना कॉलेज बांधून देणं, त्यांना स्टाफ भरती करून देणं, ही महाराष्ट्र तत्सम जबाबदारी महाराष्ट्र सरकारची. बरोबर. आणि ती जबाबदारी माननीय एकनाथ शिंदेचं नाव घ्या. हसन मुश्रीफ साहेबांनी ही जबाबदारी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हसन मुश्रीफ साहेब मुख्यमंत्री महोदय यांनी मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो की बघा मी आत्ताच माननीय हसन मुश्रीफ साहेबांना आत्ता भेटून आलो. भाऊसाहेब घोगे आम्ही सर्व हे बघा हे फोटो आमचे. आणि हे निवेदन तुम्ही पाहू शकता काय वाचू शकता माझ्या याचं निवेदन काय आहे. हे निवेदन काय विचारा. मी 4 दिवसापूर्वीच त्यांना भेटलो. राष्ट्रवादी भवनमध्ये जाऊन भेटलो त्यांना. मी राष्ट्रवादी भवनमध्ये जाऊन भेटलो हसन मुश्रीफ साहेबांना की या 100 जागाला आम्हाला त्वरित मान्यता द्या. याच्यावरची तुम्ही पण अभिनंदन जालना वासियांचं. हो. आणि तुमचं पण फार मोठं काज आपल्याला हे भेटलं. भाऊ आज राज्य सरकारची मंजुरी आलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालय जालन्याला मंजूर झालं आहे. आता प्रवेश सुरू होणार. खूप आनंदाची गोष्ट आहे. गेल्या अनेक दिवसाचा आमचा लढा हा आज यशस्वी झालेला आहे. 100 जागा त्या ठिकाणी आता ॲडमिशन्स आपल्याकडे या ठिकाणी होणार आहेत. मुळामध्ये WHO युनोच्या निकषाप्रमाणे डॉक्टरची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही अशा प्रकारचा केंद्राचा अहवाल त्या ठिकाणी होता. ग्रामीण भागामध्ये विशेषतः डॉक्टर नाहीत अशा प्रकारचा अहवाल होता. मग केंद्र सरकारने मोदी सरकारने हा निर्णय घेतला की देशामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे डॉक्टर्स जास्तीत जास्त केले पाहिजेत म्हणून 124 कॉलेज देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. त्यातला 14 कॉलेज महाराष्ट्रामध्ये देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला. खरं तर हा निर्णय बिगर काँग्रेसच्या सरकारमधला निर्णय, मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय. आणि मग यामध्ये महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली जागा देण्याच्या संदर्भामध्ये, इमारतीच्या संदर्भामध्ये, स्टाफ भरण्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळं आता ही गोष्ट याला मान्यता घ्यावी लागते राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची. या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून मान्यता मिळाली आणि आता 14 कॉलेजला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. आता ही आनंदाची गोष्ट आहे की खूप चांगल्या पद्धतीनं 100 जागा या ठिकाणी मिळाल्या. खरं तर हे यश कोणी एकट्याचं नाही. आमचा हा संघर्षाचा लढा आणि माननीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की राज्यातल्या सर्व भागामध्ये आणि त्यात राज्य सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णय आज या ठिकाणी झाला. त्याबद्दल मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर हे मी पुन्हा सांगतो की माननीय मोदी साहेबांच्या सरकारमधून हा देशामध्ये 124 कॉलेज उघडण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. त्यापैकी 14 कॉलेज महाराष्ट्रामध्ये आणि तेही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खूप यासाठी प्रयत्न केले. त्यातून हे मंजूर झालं. मी परवाच माननीय हसन मुश्रीफ साहेबांना या ठिकाणी भेटलो. मी तुम्हाला त्याचे फोटो देऊ शकतो की बाबा आम्हाला तातडीनं ही आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी तुम्ही आम्हाला 100 जागा या ठिकाणी भरण्याची परवानगी द्यावी. आता भाड्याच्या जागेमध्ये हे कॉलेज सुरू होईल ही जाणलेकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.